जमीन अधिग्रहणाचे पुरस्कार पास झाले, पण 1 वर्ष उलटलं आणि कामं शून्य. कारण शेतकऱ्यांना पैसेच दिले नाही. अधिग्रहणाचा खर्च फक्त 15 कोटी. एवढेही निधी जमवत येत नाही, तर ह्या ट्रिपल सरकारचा उपयोग नक्की कोणाला? उरणकरांना परत तीच जुनाट आश्वासन आणि बाकी सगळं हवे. लोकांनी आयुष्यभर हेच वचनांचे फुगे फुगवत कोणीतरी काढला आम्ही गाणं पण आम्हाला परत बस. सर, आज भावनाताईंच्या प्रचार रॅलीसाठी आलेला आहात, काय सांगाल? एकंदरीत कसा उत्साह वाटतो? खरं तर उरण शहराचे अनेक प्रश्न आहेत आणि मी असेल, खासदार बाळामामा म्हात्रे असतील, आम्ही दोघेही भावनाताईंच्या प्रचारासाठी येण्याचं एक फार महत्वाचं कारण आहे की एक सुंदर शहर, पण त्यामध्ये अनेक नागरी प्रश्नांनी जी एक अस्वस्थता नागरिकांच्या मनात दिसते आणि शहरात आल्यापासून सर्वसामान्य नागरिकांच्या मनात जो एक उत्साह दिसतो, कारण अनेक प्रश्न आहेत. अगदी महिलांच्या स्वच्छतागृहांपासून ते उरणच्या कचऱ्यापासून ते जे कॉन्क्रिटीकरण झालं ते कॉन्क्रिटीकरण होत असताना पाण्याच्या लाईनची हे न केल्यामुळे जेव्हा रिपेअर करायचं तेव्हा पुन्हा कॉन्क्रीट उखडलं, इतके बारीक बारीक ते प्रश्न सगळे उरण शहरात आहेत. आणि त्यामध्ये एक दिसतंय की सर्वसामान्य उरणचा शहरवासी, सर्वसामान्य उरणकर हा भावनाताईंकडे एक आशेचा किरण म्हणून पाहतो. आणि नक्कीच ही खात्री आहे की भावनाताईंना प्रचंड बहुमतानं उरणकर हे नगराध्यक्ष पदासाठी निवडून देतील, जेणेकरून सर्वसामान्य महिलांचे, सर्वसामान्य तरुणांचे, रोजगाराचे, शहराच्या विकासाचे जे प्रश्न आहेत ते व्यवस्थित मार्गी लागतील. आपल्याकडे ज्या अपोजिट आहेत ते म्हणजे आपल्याकडे एक भूमिपुत्र आणि एक गुजराती अशा प्रकारचा लढत आपण बघायला बघितलेली झाली. आणि आपण बघू शकता की त्याच्यामध्ये बीजेपीने ज्या पद्धतीने पार्ट्या देणं किंवा हे करणं सुरू केलेलं आहे उरणमध्ये, त्याबद्दल काय सांगा? सर्वसाधारणपणे असा अनुभव अनेक ठिकाणी लोकांना आलेला आहे की जे तुम्ही म्हणालात की जर अशा पार्ट्या देऊन मतं मिळत असतील, जर पार्ट्या देणारे मत दिल्यानंतर नागरिकांना, मतदारांना विसरून जातात, असा मतदारांचा सर्वसाधारण अनुभव असतो. आणि त्यामुळे दिलेल्या पार्ट्या असतील, पार्ट्या कोणाच्याही जरी घेतल्या तरी सुद्धा बटन मात्र दाबत असताना तुतारीचंच बटन दाबलं जाणार, याविषयी मला काय सर्वांच्या या स्थानिक भूमिपुत्रांना जो न्याय मिळणं आवश्यक आहे तो महत्वाचा आहे. शहराच्या विकासाचे प्रश्न सुटणं हे जास्त गरजेचं आहे. त्यामुळे इतर गोष्टींपेक्षा जे मूळ मुद्दे मूळ विकासाचे मुद्दे याकडे लक्ष देणं जास्त गरजेचं आहे. थँक्यू सर.
तुम्ही आलेलेच आम्हाला माहितीच पडत नाही. नाही मी पहिल्यांदा आलो. अरे खरं सांगतो उरणमध्ये आज नाही, नवी मुंबईत येताना कळत नाही. मला प्रचारासाठी आलेला आहात एकंदरीतच. आजचं जे इकडे आपण बघतो भूमिपुत्र आणि जे उमेदवार आहेत ते गुजराती आणि भूमिपुत्र असं आहे. काय म्हणाले का? बघा, गुजरातचे भूमिपुत्र हा मुद्दा मांडण्यापेक्षा ज्यांनी 15 वर्ष इथं सत्ता भोगली आणि 15 वर्षानंतर आमच्या माता भगिनींना साधारण टॉयलेटही नसेल. आता येताना अमोल कुल्ले साहेब आम्ही एक डम्पिंगचं हे बघितलं, तिथे कशा प्रकारे कचरा डंप केला जातो. तर ही या शहराची अवस्था असते. 15 वर्षानंतर या लोकांना या जागेवर राहण्याचा अधिकार आहे का? पहिला तर प्रश्न हा आहे ना. आणि राहायला विषय स्थानिकतेचा हा तर प्रत्येक ठिकाणी चालतो, तर इथंच थोडं चालणार आहे उरणमध्ये. परंतु त्यापेक्षा 15 वर्ष तुम्ही जर कामच नाही केलं, आता त्यांचा मी अजेंडाही बघितला, कसलं आम्ही हे करू ते करू ते करू. 15 वर्ष काय केलं? आणि म्हणून लोक आता स्वप्न आहे, आपण सांगायची गरज नाही. त्यावेळेस मी येताना अगोदर सगळी माहिती घेतली. लोकांचा प्रतिसाद जो काय भावनाताईंशी आहे, चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि विश्वास आहे यावेळेस लोक बदल करू लागले. तर विमानतळ संदर्भात 3 तारखेपर्यंत डिसिजन घेणार होतात. काय होणार? कारण अजून आता 25 तारखेला पहिलं उड्डाण होणार आहे, डिक्लेअर झालेलं. बघा, विमानतळाला नामांतराचा विषय हे सगळे इथले काय उरण, पनवेल, रायगड ते लोक खोटे काय ना काय स्टेटमेंट देतात. मी त्या दिवशी बोललोही. तर त्या दिवशी मी यांची ती प्रशांत ठाकूर यांची स्टेटमेंट बघितली. त्या प्रोसिजर चालू झाली. कसली प्रोसिजर चालू झाली? अरे केंद्रात आम्ही बसलोय ना, खासदार म्हणून बघतो ना. 3 वर्ष झाली तो प्रस्ताव जसा आहे तसाच पेंडिंग प्रस्ताव आहे. अजूनही सांगतो, तो अजूनपर्यंत कॅबिनेटच्या बैठकीत आलेला नाही. मग तुमची प्रोसिजर कसली चालू झाली? हे सगळे फोटे होतात. पण एक लक्षात ठेवा, या गोष्टीसाठी आम्ही सगळे एक आहोत आणि आम्ही आमच्याला ताकद पण दाखवून देऊ. मी मुख्यमंत्र्यांना विनंती केलेली आहे, मराठा समाजाचा प्रश्न मार्गी लावला ना, आमचाही मार्गी लावा. आमची अस्मिता आहे आणि जर तुम्ही आमचा प्रश्न मार्गी नाही लावला तर आम्ही रस्त्यावर उतरून आणि आमची ताकद पण दाखवू. पण नाव दिल्याशिवाय राहणार हे नक्की. थँक्यू.
हे काय बोलते माई एकविरा माते की असंच अशीच जे उमेदवार नाही ना त्यांनी करतो थोडं बाहेर थोडं लांब आहे त्यांच्या उमेदवारांना ओटी भरून द्या. साईडला हो काय नाही सर्वांनी आता पाया पडा. देवळाच्या बाहेर गेला काढला.